हा फ्रेंड्स, इगल मार्शल अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण जे शिकणार आहोत ते आहेत कराटेमध्ये इम्पॉर्टंट ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्टान्स. तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टान्स आहेत कराटेमध्ये, जे आपण किऑन म्हणजे वॉकिंगमध्ये यूज करतो, कातामध्ये यूज करतो. तर ते त्यातले जे बेसिक आणि इम्पॉर्टंट स्टान्स आहेत त्या दोन स्टान्स आज तुम्हाला मी दाखवणार आहे. ते दोन स्टान्स कसे असतात आणि त्याचं नाव काय. तर फर्स्ट येतो सगळ्यात जो आपण यूज करतो काथामध्ये आणि किऑनमध्ये, दॅट इज अ झेंकूसुदाची स्टान्स. तर तो झेंकूसुदाची स्टान्स कसा असतो, हा पुढचा पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे, फोल्ड, आणि मागचा पाय स्ट्रेट. आणि मागचा पाय जो आहे म्हणजे तुम्ही असे योयमध्ये उभे आहात, योय, याला आपण योय बोलतो आणि याला बोलतो आपण हायकोडाची स्टान्स. तर तुम्हाला हा जो उजव्या साईडचा पाय आहे तो तुम्हाला स्ट्रेट लाईनमध्ये मागे घ्यायचा, ओके. आणि हा पाय फोल्ड करायचा आहे, सिम्पल. अंगठा जो आहे पायाचा अंगठा, तो अंगठा या दिशेला नाही आहे, समोरच्या दिशेला, या समोरच्या दिशेला अंगठा पाहिजे. आणि पाय स्ट्रेट झाला पाहिजे. तुमच्या बॉडीचं जे वेट आहे ते बॉडीचं वेट पूर्ण पुढच्या पायावर असलं पाहिजे. आणि पुढचा पाय फोल्ड करा, त्याच्यामुळे तुमचं स्टान्स पण मजबूत होतात, पाय मजबूत होतात. कराटेमध्ये स्टान्स खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि पाय हे तुम्ही बघत असाल की तुम्ही हे या स्टान्समध्ये एक रोज 5 किंवा 10 मिनटं नुसतं असं बसायची जरी प्रॅक्टिस केली तरी तुमची बॉडी, तुमचे पाय खूप स्ट्रॉंग होतील. सो हा आहे बेसिक झेंकूसुदाची स्टान्स. तुम्हाला कळला असेल. पुढचा पाय फोल्ड, पाचचा पाय स्ट्रेट, आणि हिप समोर ठेवा किंवा तुम्ही साईडला पण ठेवू शकता. सो दिस इज कॉल्ड झेंकूसुदाची, ओके. आता तुम्हाला मी कोकुसुदाची स्टान्स दाखवतो. कोकुसुदाची स्टान्स करताना तुम्हाला हा जो मागचा पाय आहे आणि पुढचा पाय हे दोन्ही एकाच रेषेमध्ये येणार आहेत. हा एकाच रेषेमध्ये, हे बघा, हा असा घ्यायचा एकाच रेषेमध्ये. आणि हा जो पाय आहे तुमचा मागचा पाय, त्याच्या टाचेच्या लेवलला तुम्हाला पुढचा पाय घ्यायचा. आणि पुढचा पाय थोडासा फोल्ड, मग बॅक लेग जास्त फोल्ड. बॅक लेग तुम्हाला भरपूर फोल्ड करायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि तुमचं बॉडीचं जे वेट असणार आहे ते बॉडीचं वेट पूर्ण डिपेंड असणार आहे. याच्यामध्ये आपण कोकुरी शुतोगे हा जो ब्लॉक आहे तो कोकुरी शुतोगे ब्लॉक करतो या मोस्टली या स्टान्समध्ये आपण. सो हा पण एक कराटेमधला इम्पॉर्टंट स्टान्स आहे कोकुसुदाची. याला नाव लक्षात ठेवा, दिस इज अ कोकुसुदाची स्टान्स, ओके. आणि या स्टान्समध्ये पण तुम्ही असं पण तुम्हाला जर का पाय मजबूत करायचे आहेत, लेग्सच्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि सीटअप न मारता तुम्हाला तुमचे पाय मजबूत करायचे, तर तुम्ही स्टान्सची प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये तुम्ही 10 मिनटं बसा डेली. दुसरा तुम्हाला जो मी झेंकूसुदाची सांगितला याच्यामध्ये बसा. आणि तुम्हाला मी एक ॲडिशनल स्टान्स तो तुम्हाला दाखवतो. दिस इज कॉल्ड कीपराची स्टान्स. म्हणजे याच्यामध्ये आपण दोन्ही पाय फोल्ड करतो आणि ह्याला हॉर्स स्टान्ससुद्धा बोलतात, कारण की आपली जी हे आपण जे बसतो ते हॉर्ससारखी आपली स्थिती होते. मग पायांची जी स्थिती आहे ती, तर इकडे सरळ. तर हा झाला. याच्यामध्ये पण तुम्ही असे प्रॅक्टिस करा आणि असे तुम्ही 2 मिनटं 3 मिनटं जेवढं तुम्हाला बसता येतील तेवढे बसा. तुमचे पाय, हात सगळं मजबूत होईल. सो हे झाले आपले बेसिक स्टान्स आहे ते. आणि हे आपल्याला मेनली कातामध्ये यूज करतात. जसं कराटेमध्ये काता जो असतो त्या कातामध्ये यूज होतो. आणि याच्यासाठी हा बेसिक आहे, हे बेस आहे. स्टान्स इज अ बेस. सो झेंकूसुदाची, कीपराची, कोकुसुदाची या स्टान्सची प्रॅक्टिस डेली तुमची पाहिजे. आणि तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल तर तुमचे स्टान्स पण चांगले होतील, पाय मजबूत होतील आणि कातामध्ये याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल, ओके. सो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.